असं तरी आलेलं चिकनचा रस्सा एकदा नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नमस्कार मंडळी, एडी ब्लॉग या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे चिकनची रस्सा भाजी। तर चला चिकनची रस्सा भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलेले आहे ते पाहू। तर मी आज बनवणार आहे चिकनचा रस्सा। चिकनचा रस्सा बनवण्यासाठी मी इथे चिकन घेतलेले आहे। त्यामध्ये अद्रक, लसूण, मिरची आणि कोथिंबीर यांची पेस्ट टाकली आहे। त्यानंतर हळद, त्यानंतर धना पावडर आणि चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं दही टाकणार आहे। आता हे सर्व मी चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि थोडा वेळ मॅरिनेशनसाठी ठेवून देणार आहे। आता मी हे सर्व मिक्स करून घेतलेले आहे। हे 15 ते 20 मिनिटं मॅरिनेशनसाठी ठेवून देते। आता इथे वाटण्यासाठी मी घेतलेले आहे किसून खोबरं, थोडंसं लसूण, थोडंसं अद्रक आणि बारीक चिरलेला कांदा। आता कांदा आणि खोबरं हे मी खरपूस भाजून घेते। चिकन हे मॅरिनेट करून झालेलं आहे। आता मी ते शिजण्यासाठी टाकणार आहे। त्यासाठी मी इथे 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकत आहे। आता हे चिकन मी चांगलं परतवून घेणार आहे। आता हे चिकन मी चांगलं परतवून आणि मिक्स करून घेतलेलं आहे। आता त्यावरती मी झाकण ठेवते। चिकनला आता चांगलं पाणी सुटलेलं आहे। आता मी झाकण ठेवून त्यावरती पाणी टाकते। आता यामध्ये मी टाकणार आहे 2 चमचे मटन मसाला, 1 चमचा घरचा गरम मसाला, 2 चमचे गोडा मसाला, थोडीशी हळद। आता हे मसाले मी चांगले परतवून घेते। आता हे सर्व मसाले मी चांगले परतवून घेतले आहे। त्यामध्ये मी कांदा, कोथिंबीर, लसूण, अद्रक यांची पेस्ट ॲड करते। ते पण चांगले परतवून घेते। आता मी बारीक केलेलं खोबरं आणि चणे यांची पेस्ट ॲड करून घेते। हे पण चांगलं परतवून घेते। मी हा मसाला आता चांगला परतवून घेतलेला आहे। आता त्यामध्ये शिजवलेले चिकन ॲड करते। त्यामध्ये मी शिजवलेलं चिकनचं पाणी ॲड करते आणि गरजेप्रमाणे गरम पाणी ॲड करून घेते। अशा प्रकारे चिकनची रस्सा भाजी ही तयार झालेली आहे। अशा प्रकारे चिकनची रस्सा भाजी ही तयार झालेली आहे।